नमस्कार. घाटकर परिवारात आपले स्वागत आहे. 60च्या दशकातील ही गोष्ट. आपण इंग्रजांपासून तर आजाद झालो, मात्र तरीही उपासमारीची गुलामगिरी संपली नव्हती. आपल्या देशाने उपासमारीचा प्रदीर्घ काळ सोसला. देशातल्या लोकांना 2 वेळच्या जेवणाचंही अन्न भारतात पिकलं नाही. त्यावेळी भारताला अमेरिकेकडून गहू आयात करावा लागला होता. तसेच 1972 साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. खाण्यासाठी कुठलंच अन्न आपल्याकडे नव्हतं. त्यावर उपाय म्हणून अमेरिकेकडून लाल गहू आयात केला होता. अमेरिकेमध्ये हा गहू जनावरांना खाऊ घालत. तेव्हा असह्य आणि महागाईमुळे त्रस्त झालेली महाराष्ट्राची जनता गणरायाला सांगत होती, नाव काढून पोतांदुळाचे केले मोदक लाल गव्हाचे, हाल ओळख साऱ्या घराचे, दिन येतील कारे सुखाचे, सेवा जाणून गोड मानून द्यावा आशीर्वाद आता, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. आणि मग या भारताच्या अन्नधान्याच्या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर स्वामीनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या हरित क्रांतीतून मिळालं. भारत अन्नधान्य आयात करणाऱ्या देशापासून अन्नधान्य निर्यात करणारा स्वयंपूर्ण देश बनला. हरित क्रांतीमुळे आपल्या अन्नधान्याच्या गरजा भागल्या व उत्पादन वाढले. पण त्यासाठी रसायनांचा व हायब्रिड बी बियाणांचा अतिरेक होऊ लागला. रासायनिक खते, रासायनिक कीटकनाशके, बुरशीनाशके यांच्या असंतुलित व अमर्यादित वापरामुळे शेती, जमीन व झाडांचं आरोग्य धोक्यात येत असून पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. पर्यावरणाच्या याच कमी होत चाललेल्या समतोलामुळे वातावरणाचे नैसर्गिक संतुलन देखील हळूहळू ढासळू लागलंय. परिणामी मनुष्याचं जीवन विविध व्याधींनी, उदाहरणार्थ कॅन्सर, BP, शुगर यांसारख्या आजारांनी वेढले आहे. देश पातळीवर जर पाहिलं तर अमेरिका, राज्य पातळीवर पंजाब, जिल्हा पातळीवर कोल्हापूर आणि गाव पातळीवर शिरोळ या 4ही नावांमध्ये एक समान धागा आहे. तो कसा? या ठिकाणी जास्तीत जास्त शेतीचं उत्पादन घेतलं जातं, त्यामुळे सगळ्यात जास्त कॅन्सर पेशंटचं प्रमाण देखील इथंच आहे. याचा सरळ संबंध शेतातील रसायनांशी आहे. हे सर्व आटोक्यात आणण्यासाठी जास्तीत जास्त जैविक कीटकनाशकांचा वापर तसेच सेंद्रिय शेतीचा अवलंब व सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे आहे. ही सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक खते, कीटकनाशके आणि इतर कृत्रिम पदार्थांचा वापर न करता नैसर्गिकरित्या पिके घेण्याची पद्धत. यात जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी, कीड व रोग नियंत्रणासाठी नैसर्गिक साधनांचा वापर केला जातो, जसे की सेंद्रिय खत, शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीची खते, गांडूळ खत, जीवामृत, बीजामृत, दशपर्णी अर्क, निमास्त्र व अग्निअस्त्र. या सेंद्रिय खतांची निर्मिती करून आपल्या शेतामध्ये त्यांचा वापर वाढवला पाहिजे. जीवामृत हे शेण, गोमूत्र, गूळ, डाळीचं पीठ, माती आणि पाणी एकत्र मिसळून तयार केले जाते. ते कमी खर्चाचे तर आहेच, पण ते पीक आणि माती या दोघांसाठी फायदेशीर आहे. जीवामृत जमिनीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढवते. पिकातील रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या वाढवते. अलीकडे शेतकऱ्याकडे असणारी कमी जनावरे यामुळे आवश्यक त्या प्रमाणात कंपोस्ट शेणखत उपलब्ध होत नाही. अशा वेळी आवश्यक असणारी अन्नद्रव्ये जमिनीत उपलब्ध व्हावी म्हणून विशिष्ट वनस्पतींचा हिरवा पाला नांगरणीच्या वेळी जमिनीत गाळल्यानंतर तो कुचतो आणि त्यातील उपलब्ध अन्नद्रव्ये मातीत मिसळतात. जसे की भात लावणीच्या वेळी गिरीपुष्पाचा पाला जमिनीत गाळल्यास पाला कुजून त्यातील NPK भात पिकाला लगेच उपलब्ध होतो. जैविक कीटकनाशके जसे की दशपर्णी अर्क, निमास्त्र, अग्निअस्त्र ही रासायनिक कीटकनाशकांच्या तुलनेत कमी विषारी असतात. त्यामुळे मानवी आरोग्यास, वन्यजीवास व फायदेशीर कीटकांना ती हानी पोहोचवत नाहीत. आपला बळीराजा शेतामध्ये राब राबतो, पीक काढतो. कधी पावसाच्या अभावामुळे तर कधी अतिवृष्टीमुळे त्याच्या पिकाचे खूप नुकसान होते. पुरात पाण्यामुळे शेतात लावलेली पिके पूर्णपणे वाहून जातात, पाण्यात सडून जातात. पुरामंदी जाळ पेटला, जन्माची राख झाली र, इसकटलेली दिशाही धुरामंदी वाट गेली र, जिन
केलं आता तरी बघ देवा बऱ्यात मी उभारी तुझ्या दावण्याला माझा काय गुन्हा. शेतीसाठी व आपल्या गरजा भागवण्यासाठी सावकाराकडून तर कधी बँकेकडून त्याला कर्ज काढावे लागते आणि एवढ्या कष्टाने पिकवलेलं पीक जेव्हा तो बाजारपेठांमध्ये विकायला घेऊन जातो तेव्हा त्याला योग्य किंमतसुद्धा मिळत नाही. मॉलमध्ये MRPवर खरेदी करणारी आपल्यासारखी माणसं 10 रुपयाच्या कोथिंबिरीसाठी शेतकऱ्यासोबत मात्र भाव करत बसतो. हवामान बदल, वाढलेला उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्त्या, मातीचा ऱ्हास, पाण्याची टंचाई, कामगारांची कमतरता, कमी उत्पादन यांसारख्या अनेक गंभीर समस्यांमुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी होतात आणि काही जण टोकाचे पाऊल म्हणून आत्महत्या करतात. आजकाल ब्रँडेड गोष्टी वापरणं म्हणजे तुम्ही मॉडर्न, नाहीतर तुम्ही गावठी. मॉडर्न माणसांनो, लाईफ जगण्यासाठी अन्न, पाणी आणि हवा लागते ना, त्याच्या क्वालिटीचा कधी विचार केलाय का? हापूस आंब्यापासून ते पंजाबच्या गव्हापर्यंत जे अन्न आपण खातोय ते केमिकल फर्टिलायझर्स आणि फवारण्यांशिवाय इतक्या मोठ्या क्वांटिटीमध्ये पिकवणं आता कठीण झालंय. मग सांगा, बेस्ट क्वालिटी ब्रँडेड फूड खातंय तरी कोण? ती म्हणजे पोटासाठी शेती करणारी गावची माणसं. नांगराने, बैलाच्या ताकदीने नांगरणी म्हणजे 0 कार्बन इमिशन. नांगरणीच्या वेळी गुरांचं गोमूत्र, शेण जमिनीत पडतं, तेही जमिनीला खत म्हणून मिळतं. आपल्या मातृभूमीसाठी, देशासाठी अन्नधान्य पिकवणाऱ्या, सुजलाम सुफलाम धरती बनवणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या जीवावर देशाची अर्थव्यवस्था बळकट टिकून आहे असा आपला शेतकरी राजा. कोरोना महामारीत संपूर्ण देश जेव्हा घरी बसला होता तेव्हा लोकांचं पोट भरण्यासाठी शेतात उभा होता. आपल्या देशातील सर्व क्षेत्रांचा GDP मायनसमध्ये असताना फक्त कृषी क्षेत्राने तो सांभाळला. व्यापारी लोकांमुळे देश चालतो, पण लॉकडाऊनमुळे कळलं की शेतात नांगर चालतो तेव्हा देश चालतोय. शेताच्या बांधापासून ताटात येणाऱ्या घासापर्यंत धान्याचा एकन एक दाणा तयार होण्यासाठी पूर्व मशागतीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्याला निसर्गातील विविध प्रकोपातून जसं की ऊन, वारा, वादळ, वीज, पाऊस, दुष्काळ, पूर, पशुपक्षी आणि कीटक यांच्यापासून सुरक्षित काढणीपर्यंत किती दिवस, महिने आणि वर्षांचा कालावधी द्यावा लागतो. आणि एवढ्या परिश्रमातून आणि शेतकऱ्याच्या त्यागातून आपल्या ताटात आलेलं अन्न आपण मात्र वाया घालून कचऱ्यात टाकतो. शेतकरी जगला तर तुम्ही, आम्ही आणि देश जगेल. म्हणून इडापिडा टळू दे आणि बळीराजाचं राज्य येऊ दे, ही गणरायाचरणी प्रार्थना. धन्यवाद. हे धरणीची आन तुला जीवाच रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू हे धरणीची आन तुला जीवाच रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू लढारा तू लढारा तू लढारा तू बळीराजा वाट हिरा
जातील संकटेही सोडू नको तू साथरा. एकजुटीनं लढूया सारे घेऊन हाती हातरा. नदी पेटली उरी, देवत ठेवू मातर. स्वाभिमानी लढवया ही, शेतकऱ्याची जात होई. शपथ घेऊन उलवसार पडू दे ठिणगी लागू दे बलवा आई चरून फेड तू. अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू. लढा